सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा आपण विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून सूचनांवरून एका नवीन अभ्यासक्रमाच्या संदर्भात या ठिकाणी आज एक व्हिडिओची नवीन श्रृंखला तयार करत आहोत. BA TY अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांनी सुरू केलेल्या इकॉनॉमिक्स SEC IC सत्र 5वे इंडियन स्टॉक मार्केट हा एक नवीन अभ्यासक्रमाचा विषय घेऊन आपण या ठिकाणी ही श्रृंखला तयार करत आहोत. सुरुवातीला आजच्या या व्हिडिओमध्ये अधिकचा जास्त लांब व्हिडिओ होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून फक्त या पेपरच्या संदर्भामध्ये अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने कशा प्रकारचा अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे यावरती थोडासा प्रकाश टाकण्याचा या व्हिडिओचा प्रयत्न आहे. यापुढे जे व्हिडिओ येतील त्या सर्व व्हिडिओमध्ये आपण 1 बाय 1 सर्व टॉपिक्सवरती एका प्रकरणावरती एका घटकावरती सविस्तर अशी चर्चा करणार आहोत, प्रकाश टाकणार आहोत. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पाठ्यपुस्तकांचा संदर्भ ग्रंथांचाही उल्लेख या ठिकाणी करणार आहोत. तर अधिकचा वेळ न घेता आपण या ठिकाणी सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाने BA TY साठी 5व्या सत्रासाठी 5th सेमसाठी SEC च्या अंतर्गत इंडियन स्टॉक मार्केट हा नव्याने सुरू केलेला जो पेपर आहे त्याच्या अभ्यासक्रमासंदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सदरील व्हिडिओ हा फक्त विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आहे, याचा दुसरा कुठलाही उपयोग नाही. मी सुरुवातीलाच या ठिकाणी सांगतो किंवा कुठल्याही प्रकारची स्टॉक मार्केटची जाहिरात करणे किंवा त्या संदर्भातली कुठली माहिती देणे हा काही उद्देश या व्हिडिओ पाठीमागचा नाही आहे. तर हा जो पेपर आहे हा 50 मार्काचा पेपर असल्याचं आपण या ठिकाणी इतर पेपरसारखंच हा पण 50 मार्काचा पेपर आहे. यामध्ये 40 मार्काची थेअरी आणि 10 मार्काचं इंटरनल असेसमेंट आहे. विद्यापीठाने BOSने बोर्ड ऑफ स्टडीजने दिलेला अभ्यासक्रम माझ्यासमोर आहे. त्यानुसार आपण एका घटकाचा फक्त परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करून घेणार आहोत. तर एकूण साधारणतः 4 युनिट्समध्ये 4 घटकांमध्ये हा अभ्यासक्रम अभ्यास मंडळाने विभाजित केलेला आहे, देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम मी या अभ्यास मंडळाचं स्वागत करतो की अत्यंत महत्त्वाचा पेपर आपण या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू केला, जेणेकरून अर्थशास्त्रामध्ये एक स्किल एन्हान्समेंटची प्रवृत्ती निश्चितपणाने या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तर हा अभ्यासक्रम मी जेव्हा बघतो तेव्हा आपण अनेक पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपण ऐकतो की स्टॉक मार्केट, शेअर मार्केट आणि या मार्केटच्या मागं एक उत्पन्नाचं साधन म्हणून ज्या पद्धतीनं आज लोक जात आहेत तर त्याच्यामध्ये कुठंतरी कुणाची फसवणूक होऊ नये आणि एक वेल ट्रेंड एक वेल स्किल बेस्ड ट्रेडर त्या ठिकाणी गेला पाहिजे यासाठी SEBI ही प्रयत्न करते आहे. आणि मला वाटतं की या अभ्यासक्रमाचा किंवा या पेपरचा जर विद्यार्थ्यांनी अत्यंत गांभीर्यपूर्वक अभ्यास केला तर आपणही सुद्धा भविष्यामध्ये एक उत्पन्नाचा सोर्स म्हणून स्टॉक मार्केटकडे निश्चितपणानं किंवा गुंतवणुकीचा एक सोर्स म्हणून स्टॉक मार्केटकडे आपण निश्चितपणानं बघू शकतो. तर 4 घटक 4 प्रकरणे या अभ्यासक्रमामध्ये निर्धारित केल्याचं दिसून येते. पहिला घटक आहे तो प्रस्तावना. मी प्रत्येक प्रकरणावरती सविस्तर बोलणार आहे, पण
शॉर्टली थोडक्यात सांगतो की पहिला घटक आहे इंट्रोडक्शन, प्रस्तावना. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण आहे की सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्याला आपण सेबी या नावानं शॉर्ट फॉर्ममध्ये रोजच्या भाषेमध्ये आपण त्याला सेबी या नावानं ऐकतो, बोलतो, ओळखतो. त्याच्यानंतर तिसरं प्रकरण जे आहे ते स्टॉक एक्सचेंज मार्केट. आता एक्सचेंज म्हणजे काय आहे, स्टॉक म्हणजे काय आहे, या बाबतीमध्ये मी सविस्तर आपण चर्चा करणारच आहोत. आणि चौथा जो घटक आहे तो स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कशा प्रकारे करायची आणि व्यापार करून कशा प्रकारे आपल्याला एक उत्पन्न, निर्धारित उत्पन्न घेता येईल या संदर्भामध्ये या ठिकाणी अभ्यास मंडळाने दिल्याचं लक्षात येते. आपण पहिल्या प्रकरणापासून या ठिकाणी सुरुवात करूया. एक साधारणतः जे माझं आकलन आहे स्टॉक मार्केटच्या संदर्भामध्ये आणि रोजच्या मीडियामध्ये आणि वर्तमानपत्रामध्ये आणि सेबीचे जे गाईडलाईन्स आपण बघतो, ऐकतो, वाचतो, त्यातून असं कळतं की एक ब्लाइंड गेम म्हणून, एक सट्टेबाजी जुवा म्हणून ज्या पद्धतीनं स्टॉक मार्केटकडे बघितलं जातं आहे, तर कृपया अशा प्रकारची कुठलीही गोष्ट न करता त्याचं एक सिस्टिमॅटिक अध्ययन करून, व्यवस्थित अध्ययन करून जर आपण त्याकडे गेलो तर निश्चितपणाने हे यशस्वी क्षेत्र आहे, उत्पन्नाचं साधन आहे असं मला वाटतंय. तर पहिल्या प्रकरणामध्ये त्यांनी प्रस्तावनेमध्ये सांगत असताना स्टॉक मार्केट मिनिंग, स्कोप अँड लिमिटेशन्स, याच्यामध्ये स्टॉक मार्केट म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होतो, त्याची व्याप्ती किती आहे आणि त्याच्या मर्यादा काय आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो हिस्ट्री ऑफ इंडियन स्टॉक मार्केट, की या शेअर बाजाराचा, या स्टॉक मार्केटचा, या भांडवल बाजाराचा भारतामध्ये काय इतिहास आहे किंवा याची काय ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, या संदर्भामध्ये सुद्धा प्रकाश टाकण्याचा या अभ्यासक्रमामध्ये चांगला प्रयत्न झाल्याचे आपला दिसून येतं. सहज एक आठवलं म्हणून मी या ठिकाणी शेअर करतो की पूर्वी स्टॉक्स जे आहेत ते फोन कॉलवरती घेतले किंवा विकले जायचे. आता त्याचे वेगवेगळे ब्रोकर्स आलेले आहेत आणि आपण मोबाईलवरती स्टॉक्स घेणं आणि विकणं हे सेबीच्या अंतर्गत, त्यांच्या नियमांच्या अंतर्गत राहून आपण ते सहज करू शकतो. त्याच्या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी स्टॉक मार्केट. आता याच्यामध्ये IPO वगैरे या काही कन्सेप्ट्स आहेत. आता त्याच्यावरती मी या व्हिडिओमध्ये तरी काही बोलणार नाही, पण जेव्हा पुढचा मी व्हिडिओ आणेल तर त्याच्यामध्ये या सगळ्याच कन्सेप्टवरती सविस्तर अशी चर्चा आणि प्रकाश मी 100% टाकेन. या प्रकरणामध्ये मला जो सर्वात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो मला वाटतोय तो म्हणजे इंडियन स्टॉक मार्केट डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकास आणि शेअर बाजाराचा झालेला विकास याची कुठंतरी एक चांगली सांगड घालण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून झालेला आहे. आणि ही जर सांगड अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला, अर्थशास्त्राच्या शिक्षकाला किंवा कुठल्याही अभ्यासकाला जर घालता आली तर ते एक उत्तम त्याचं आउटपुट्स आपण म्हणू निश्चितपणानं निघतील. असे 4 घटक पहिल्या प्रकरणामध्ये विद्यापीठाने आणि अभ्यास मंडळाने दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये दुसरं प्रकरण आहे सेबी, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबीकडं जाण्याच्या अगोदर, या प्रकरणावरती बोलण्याच्या अगोदर मी थोडक्यात सांगतो की भारतामध्ये जितक्याही शेअर मार्केट आणि त्याच्या अंतर्गत ज्या उलाढाली होतात, जे आर्थिक व्यवहार होतात, याला कंट्रोल करणारी जी संस्था आहे ती म्हणजे सेबी आहे. सेबीच्या नियमाच्या अधीन राहूनच किंवा सेबीचे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करूनच सर्व जे ब्रोकर्स असतील, इन्व्हेस्टर्स असतील, ट्रेडर्स असतील, त्यांना या ठिकाणी काम करावं लागतं. तर या प्रकरणामध्ये अधिक
फार कमी पॉईंट्स दिले जरी असले तरी व्यापक मोठ्या प्रमाणातले ते मुद्दे आहेत. जसं की सेबीचा अर्थ काय, सेबीची हिस्ट्री काय, त्याची ऐतिहासिक पारशी स्थापना कधी झाली, हे सगळं मी तुम्हाला बोललं की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर सेबीच्या संदर्भामध्ये 1992ला जो ॲक्ट स्थापन झाला सेबीने, त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण एक वेगळा व्हिडिओ, जेणेकरून सेबीचे काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते सुद्धा आपण बनवणार आहोत. त्याच्यानंतर सेबी स्थापन करण्यामागेची भूमिका काय सरकारची, हा सुद्धा या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये त्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. सेबीचं स्ट्रक्चर काय, कुठलीही वित्तीय संस्था असेल, कोणतीही संस्था असेल, त्याची जी आपण बॉडी, फ्रेम बॉडी जी म्हणतो, तर त्याचं स्ट्रक्चर काय आहे, ही संस्था स्थापन करण्यामागचे उद्देश काय आहेत, सेबीला कुठल्या कुठल्या प्रकारचे अधिकार आहेत, सेबीचे गाईडलाईन्स काय आहेत, त्यांची नियमावली काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं सेबीचे पॉवर अँड फंक्शन्स काय आहेत, या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत. तर पॉवरच्या संदर्भामध्ये मी थोडंसं हायलाईट करतो. मी जसं सांगतोय की आपण 1 बाय 1 व्हिडिओ, कारण एकच व्हिडिओ जर फार लेंदी झाला तो बघणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला हे कंटाळवाणा वाटू शकतो अशी माझं वैयक्तिक मत आहे. तर काय त्याचे फंक्शन्स आणि पॉवर काय, तर पॉवरच्या संदर्भात मी एक सांगू शकतो, सेबीला जर वाटलं की त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशनच्या रूल्स अँड रेग्युलेशन कुठेतरी ब्रेक होत आहेत, ते डावलले जात आहेत, तर अशा ठिकाणी अशा वेळी सेबी स्ट्रिक्टली, तो ट्रेडर असेल, तो इन्व्हेस्टर असेल किंवा तो ब्रोकर असेल, तर त्यांच्यावरती सेबी कायमस्वरूपीची बंदी या शेअर बाजारामध्ये प्रवेश करण्याची किंवा बाहेर पडण्याची टाकू शकतात. याच प्रकरणामध्ये पुढं आहे IPOच्या संदर्भामध्ये फक्त त्याचा फुल फॉर्म सांगतो. IPO हा अत्यंत महत्त्वाचा विषय मला वाटतो. इनिशियल प्रायमरी अपॉर्च्युनिटीज त्याला आपण जे म्हणतो. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड्स आणि बॉन्ड्स, हे 3 घटक, इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं त्याचा फुल फॉर्म आहे IPOचा. तर म्युच्युअल फंड्स आणि बॉन्ड्स याचाही समावेश या प्रकरणामध्ये केलेला आहे. म्युच्युअल फंडच्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या माध्यमातून, टेलिव्हिजनमध्ये वगैरे रोज जाहिराती बघतो. त्याच्यामध्ये एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आपण मला ही गोष्ट हायलाईट करावीशी वाटते की तिथं स्पष्ट सांगितलेलं असतं, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग करणं ही तुमची रिस्क आणि जबाबदारीचं काम आहे. तर हे सर्व कंट्रोल करण्याचं काम सेबीच्या माध्यमातून होत असतं. तिसरं प्रकरण याच्यामध्ये थर्ड युनिट जो आहे, तर तो आहे स्टॉक एक्सचेंज मार्केट. त्याच्यामध्ये त्यांनी दोन्ही स्टॉक एक्सचेंजचा, तर स्टॉक एक्सचेंज काय आहे थोडक्यात मी सांगतो की 2 प्रकारचे एक्सचेंज आपल्या भारतामध्ये कार्य करतात. एक नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर त्याला आपण निफ्टी आणि सेन्सेक्स असं त्याचे जे इंडेक्स आहेत, तर या नावाने त्याला आपण ओळखतो. तर फरक काय आहे या दोन्हीमध्ये, तर निफ्टीमध्ये आहे तर भारतातील सेबीकडं नोंदणीकृत असलेल्या टॉपच्या अव्वल स्थानातील 50 कंपन्यांची जी सरासरी आहे, ही सरासरी कोणत्या प्रकारची, तर त्यांच्या उत्पन्न आणि नफ्याची, त्याची रोजची जी आकडेवारी आहे ते निफ्टी 50मध्ये येत असते. आणि बॉम्बे स्टॉक मार्केटमध्ये 100 कंपनीची सरासरी येत असते. या कंपन्या दोन्हीकडं रजिस्टर, उदाहरणामध्ये टाटा ही जर कंपनी आहे, टाटा सिमेंट म्हणू आपण, किंवा टाटा
साल्ट म्हणू, फूड प्रोडक्ट म्हणू, तर या दोन्हीकडं रजिस्टर असतात. फक्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 100 कंपन्यांची सरासरी काढली जाते आणि नॅशनल स्टॉक म्हणजे निफ्टीमध्ये 50 कंपन्यांची ही सरासरी काढून निफ्टी 50 बनतं आणि बॉम्बे स्टॉक मार्केट हे 100 कंपन्यांची सरासरी काढून त्याच्यावरती काम करतं, ज्याला आपण सेन्सेक्स, त्याचा तो जो इंडेक्स आहे, आपण रोजच्या वर्तमानपत्रामध्ये वगैरे वाचतो की सेन्सेक्स वाढला, आपटला, खाली आला, सेन्सेक्समध्ये इतकी वाढ झाली, निफ्टीने इतकी ग्रोथ केली, निफ्टी इतक्या अंकांनी वाढला सेन्सेक्स. तर या गोष्टी आपण जाऊ डीपमध्ये, पण फक्त मी जस्ट एक परिचय करून देतो. याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक मुद्दा घेतलेला आहे, स्टॉक मार्केट अकाउंट. सॉरी. तर ज्या पद्धतीनं आपल्याकडं बँकेचं खातं असतं, वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट असतात, तर त्याच्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना एक आपला ब्रोकरकडे, जो ब्रोकर सेबीकडं रजिस्टर आहे, अशा ब्रोकरकडं खूप ब्रोकर आहेत, धन आहे, एंजल आहे, खूप आहेत, काइट्स आहे, त्या संदर्भात पण आपण बोलणार आहोत. अशा ब्रोकरकडं आपल्याला एक अकाउंट ओपन करावं लागतं, त्याला डीमॅट अकाउंट असं म्हणतात. आता डीमॅट हा शब्द काय आहे आणि डीमॅट कसा आला, पूर्वी डीमॅट होतं का? तर पूर्वी डीमॅट नव्हतं. आणि ते कधीपासून आलं, आपण ते मी तुम्हाला म्हणल्यासारखं त्याच्यामध्ये फक्त मटेरियलाइज्ड अकाउंट, म्हणजे कुठल्याही पेपर वर्कशिवाय फक्त ऑनलाईन पद्धतीनं आपण हे अकाउंट ओपन करू शकतो. यामध्ये तुम्हाला तुमचं कुठल्याही राष्ट्रीयकृत किंवा कमर्शियल बँकेचं अकाउंट त्याची आवश्यकता आहे. त्याचं 6 महिन्याचं स्टेटमेंट आणि तुमचं पॅन आणि आधार आणि रेसिडेन्शियल प्रूफ, याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन आहे, वोटर आय डी आहे, कुठलंही करून आपण त्याच्यावरती अकाउंट ओपन करू शकतो. ही प्रोसेस डीमॅट अकाउंटमुळे ही प्रोसेस फार जलद गतीनं आजकाल होतीये, फास्ट होतीये. कमी वेळामध्ये ही डीमॅट अकाउंट ओपन करण्याची प्रोसेस होतीये. त्याच्यामुळं याचासुद्धा या ठिकाणी उल्लेख केला. त्याच्यामध्ये सांगितलं की डीमॅट अकाउंट ओपनिंग कशा पद्धतीनं करायचं, काय नाही, या सगळ्या गोष्टींची चर्चासुद्धा आपण याच्यामध्ये या अभ्यासक्रमामध्ये केलेली आहे. त्याचे आपण व्हिडिओ बनवणार आहोत. एकही कुठलाही मुद्दा जो महत्त्वपूर्ण वाटतोय, जो सामान्य आहे, त्याला आपण थोडंसं ठीक आहे, त्याच्यावरती आपण वाचन करून माध्यमांच्या माध्यमातून शिकू शकतो. पण अर्थशास्त्राच्या एक विद्यार्थी किंवा त्याचा एक प्राध्यापक म्हणून काही जे मुद्दे आपल्याला थेरॉटिकल वाटत आहेत, प्रॅक्टिकली वाटत आहेत, त्याच्यावरती आपण 100% निश्चितपणानं व्हिडिओ बनवणार आहोत. शेवटचा याच्यामध्ये घटक आहे, शेवटचं प्रकरण, 4थं प्रकरण जे आहे, स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग. मला खरं तर BOSचे जे सर्व सन्मान्य आमचे सदस्य, अध्यक्ष आहेत, त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. कारण याच्यामध्ये या प्रकरणामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट हा शब्द अगोदर घेतलेला आहे आणि ट्रेडिंग हा शब्द नंतरला घेतलेला आहे. मी याच्याबद्दल समाधान का व्यक्त करतो, कारण शेअर मार्केटकडं फक्त आणि फक्त ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग म्हणून बघणाऱ्यांचा जो कल वाढलेला आहे, आणि आपण ज्याला म्हणतो की अर्धशिक्षित, कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग न घेता, कुठल्याही प्रकारचे कोर्सेस न करता, कुठल्याही प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण न करता कुठून तरी कॅपिटल तयार करायचं. आता डीमॅट अकाउंटबद्दल बोललो, ते सहज ओपन होतंय, ब्रोकर्स देत आहेत आणि लगेच त्याच्यावरती ॲड करायचं आणि रोज लाखो रुपयाचं नुकसान करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळं अनेक सेबीचे, त्या संदर्भात मी बोलू आपण की अनेक सेबीने रूल्स कडक केले. त्याची लॉट साईज आहे, ती लॉट साईज वाढवलेली आहे. लॉट साईज वाढवण्यामागची कारणं काय आहेत, पूर्वीची लॉट साईज काय होती, मग बँक निफ्टी काय आहे, निफ्टी काय आहे, या संदर्भामध्ये आपण पुन्हा एक्सपायरीसुद्धा जी होती
मंथली विकली ते सुद्धा कुठेतरी सेबीने कंट्रोल केलेली आहे. कारण एक्सपायरी म्हणजे हिरो एज हिरो अशा प्रकारचे सेटअप्स आपण यूट्यूब असतील किंवा मग जे लोक कॉल प्रोव्हाइड करत असतील अशा लोकांनी आज आम्ही तुम्हाला हा कॉल देऊ तो पुट देऊ असं करून खूप लोकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक जी हानी झालेली आहे ती बंद करण्याच्या संदर्भामध्ये. म्हणून जर स्टॉक मार्केटकडे आपण सुरुवातीला जर इन्व्हेस्टमेंट दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून जर विचार करणार असो तर निश्चितपणानं 100% स्टॉक मार्केट हे आपल्याला आर्थिक उत्पन्नाचं एक चांगलं सोर्स बनत असेल. मी ट्रेडिंगला माझा विरोध आहे असं मी कुठंही म्हणणार नाही किंवा म्हणलं नाही. पण जर आपण वेल ट्रेंड किंवा तितका आपला जर अनुभव नसेल ट्रेडिंगचा तर शक्यतो आपण तिकडं ट्रेडिंगमध्ये न जाता इन्व्हेस्टमेंटमध्येच इन्व्हेस्टमेंटसाठी गुंतवणुकीसाठी आपण शेअर मार्केटचा आपण म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी मला जोडले जातील तर आपण गुंतवणूक म्हणून सध्या तरी म्हणजे जोपर्यंत पुढची व्हिडिओ येणार नाही तोपर्यंत तरी गुंतवणूक म्हणून त्याच्याकडे बघणं योग्य राहील. तर या प्रकरणामध्ये त्यांनी कोणत्या प्रकारच्या संधी आहेत शेअर मार्केटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये की गुंतवणुकीच्या कोणकोणत्या प्रकारच्या संधी आहेत त्याच्यावरती अत्यंत चांगला प्रकाश या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे की रिझन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट इन का बाबा स्टॉक मार्केटमध्येच का पैसे गुंतवायचे इतर ठिकाणी का नाही गुंतवायचे. तर सिंपल सोपं उत्तर असं आहे की इतके रिटर्न्स कमी कालावधीमध्ये इतके रिटर्न्स हा रिस्क आहे पण जर प्रॉपर वेने जर गेलो तर इतके रिटर्न्स दुसऱ्या कुठल्याही रिअल इस्टेट असेल गोल्ड असेल अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये मिळत नसल्याचं आपण स्पष्टपणाने म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी कव्हर केलेला आहे. मी जसा उल्लेख केला की शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक स्टॉक मार्केटमध्ये काही स्टॉक आपण वर्ष 4-5 वर्ष अशा किंवा 6 महिने या काळासाठी आपण घेऊ शकतो. पण असे काही स्टॉक्स आहेत जे आपण 20 वर्ष 30 वर्ष भविष्यातील आपल्या पिढीसाठी घेऊन ठेवू शकतो. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टींचा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट अँड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट अशा अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही गुंतवणुकीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि शेवटचा आणि अत्यंत जो प्रॅक्टिकली मला या अभ्यासक्रमामध्ये मुद्दा वाटतो तो इंडेक्स म्हणजे निर्देशांक आपण जे म्हणतो की एक मोजमापनाचं जे साधन असतं. तर मग निफ्टी 50 बद्दल तर आपण बोललो. त्याच्यामध्ये बँक निफ्टी आहे. तर बँक निफ्टी काय आहे तर जसं निफ्टी 50मध्ये देशातील अव्वल किंवा टॉपच्या 50 परफॉर्मन्स देणाऱ्या कंपन्याचा एक सरासरी काढली जाते तसं बँक निफ्टीमध्ये फक्त बँकिंग क्षेत्रातील सर्व बँकांची नोंद किंवा त्याचा एक इंडेक्स तयार करून त्याच्यावरती ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट केल्या जाते. त्याच्यामध्ये बँक निफ्टी आहे, फिन निफ्टी आहे आपण ज्याला स्मॉल फायनान्स म्हणतो आपण त्याला, फायनान्शियल निफ्टी आहे आणि निफ्टी 50 आहे. त्याचबरोबर सेन्सेक्सचाही उल्लेख या ठिकाणी आपल्याला निश्चितपणाने करावा लागेल. हे झालं गुंतवणूक इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भामध्ये. पण जेव्हा आपण ट्रेडिंगबद्दल बोलतो, मी इंट्राडे तुम्हाला म्हणलं किंवा कॅरी फॉरवर्ड 2 दिवसासाठी ठेवायचं 4 दिवसाची ठेवायचं एखादी कॉल किंवा पुट, तर त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये
त्याची नोंद किंवा दखल घेण्यात आलेली आहे. फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग. फ्युचर ट्रेडिंग आणि ऑप्शन ट्रेडिंग हा फार दीर्घ आणि मोठा अभ्यासक्रम आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर फ्युचर म्हणजे आपण भविष्यासाठी काहीतरी गुंतवणूक करतोय आणि का विशिष्ट काळासाठी जर मार्केटमध्ये आपण पैसे गुंतवून ठेवतो डीमॅट अकाउंटमध्ये, आपण त्याला फ्युचर ट्रेडिंगमध्ये त्याचा समावेश होतो. याच्यामध्ये मोस्टली स्टॉक्स बाय केले जातात आणि जे ऑप्शन ट्रेडिंग जे आहे, तर या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण इंट्राडे किंवा मग 1 वीकच्या एक्सपायरीच्या बिफोर जी ट्रेडिंग केली आहे त्याला आपण ऑप्शन बायर, ऑप्शन सेलर याच्या नावाने आपण ओळखतो. त्याच्यामध्ये कॉल अँड पुट ऑप्शन. आता कॉल आणि पुट का म्हणायचं या संदर्भामध्ये मी थोडक्यात सांगतो, कारण याच्यावरती जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा थोडासा विलंब झालेला असेल. तर वर जाणाऱ्या मार्केटला जेव्हा एखादा इंडेक्स वर जातो, त्याची किंमत वाढत जाते, तेव्हा आपण कॉल खरेदी करणे, कॉल बायर्स आपण त्या व्यक्तीला म्हणतो. समजा मी एखादी कॉल घेतला, तर जेव्हा मला वाटतं की मार्केट वर जातं आणि ॲनालिसिस माझं टेक्निकल ॲनालिसिस असं आहे की मला त्या ॲनालिसिसमधून सिद्ध होतं आहे की मार्केट हे भविष्यामध्ये वर जाणार आहे, भविष्यामध्ये एका दिवसामध्ये, एका आठवड्यामध्ये, तेव्हा मग मी कॉल बाय करणार. पण ऑप्शनमध्ये दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जेव्हा मार्केट खाली पडणार आहे तेव्हा पण मला त्याच्यामध्ये पैसे बनवता येतात. तेही माझ्या उत्पन्नाचं एक साधन होऊ शकतं. त्याला आपण पुट बायर म्हणतो. जेव्हा वाटतं की मार्केट खाली येणार आहे, अनेक कारणांनी मार्केट वर जातं, खाली येतं, तोही एक आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. तर खाली जाणाऱ्या मार्केटमध्ये सुद्धा आम्हाला पैसे गुंतवून त्याच्यावरती नफा कमवता येतो. अशा या 4 प्रकरणामध्ये विभाजित अत्यंत चांगला अभ्यासक्रम आहे. एक चांगली संदर्भ ग्रंथ सूचीसुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. मला तरी वाटतं की हा थिअरॉटिकली पेपरपेक्षा हा प्रॅक्टिकल बेस्ट पेपर जास्त आहे. याच्यावरती डीमॅटवरती तुम्ही किती प्रॅक्टिस करता किंवा मग त्याचं चार्टचं टेक्निकल अनालिसिस कसं करता, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये फार महत्त्वपूर्ण आहेत. पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की या सर्व गोष्टी जर आपण गांभीर्याने घेतल्या, याचं आपण जर चांगलं अध्ययन केलं, तर शेअर मार्केट हे एक उत्पन्नाचं चांगलं आणि महत्त्वपूर्ण साधन आणि माध्यम आज बनल्याचं आपण ऐकतोय. मोठ्या प्रमाणामध्ये पैसा या ठिकाणी कमवला जातोय. मी फक्त कमवणाऱ्याबद्दलच बोलतोय असं नाही की तोटा करणारे, नुकसान करून घेणाऱ्यांची पण संख्या अधिक आहे, खूप जास्त आहे. पण मी जसा उल्लेख केला पूर्वी की ज्यांना कुठली स्किल नाही आहे, ज्यांना कुठलं ॲनालिसिस करता येत नाही, अशांमुळं हे मार्केट कुठंतरी एक सट्टेबाजी बाजार किंवा जुवा बाजार म्हणून कुठंतरी बदनाम होत असताना दिसतंय. पण निश्चितपणानं वारंवार CBची भूमिका घेतीये. CBचे रूल्स अँड रेग्युलेशन ज्या पद्धतीनं बदलत आहेत, तर मला शाश्वती आहे की अशा काही रातोरात श्रीमंत होण्याची लालसा घेऊन आलेल्या लोकांमुळे आणि त्यांच्या झालेल्या नुकसानामुळं हे जे शेअर मार्केट बदनाम होते, तर ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. आणि या पेपरचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून TY 3rd इयर कंप्लीट झाल्याच्या नंतर पुढील शिक्षण घेत एक जर उत्पन्नाचं साधन, काही मिनिटांसाठी थोडासा ट्रेड करून उत्पन्नाचं साधन किंवा काही गुंतवणूक करून पुढच्या शैक्षणिक वर्षाच्या खर्चाचं उत्पन्नाचं एक माध्यम म्हणून आपल्या याकडे निश्चितपणानं बघता येईल. अत्यंत चांगले कोर्स आउटकम्ससुद्धा या ठिकाणी अभ्यासमंडळाने दिलेले आहेत, तर ते सुद्धा आपण निश्चितपणे आपण या ठिकाणी साध्य करूया.
मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे की याच्या प्रत्येक घटकावरती आपण एक व्हिडिओ किंवा 2-3 घटक एकत्र करून एक व्हिडिओ आपण सुरू करतोय. फक्त एक अभ्यासक्रमाचा, इंडियन स्टॉक मार्केट या अभ्यासक्रमाचा एक परिचय व्हावा म्हणून हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी तयार केला. मी पुन्हा एकदा सांगतो की याचा कुठलाही कमर्शियल व्ह्यू माझा नाही आहे. विद्यार्थ्यांना फक्त हा पेपर नवीन आल्यामुळं त्यांना वारंवार बघता यावा, ऐकता यावा म्हणून तो उद्देश ठेवून आपण हा व्हिडिओ बनवतोय. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा. थँक्यू.